रिसोर्सेस काय त्याच्याबद्दल कोण बोलतंय, कचऱ्याबद्दल कोण बोलते, रस्त्यांबद्दल कोण बोलते, पाणी कुठून आणणार. त्यामुळे अर्बन सेल मार्फत या प्रश्नांवर आम्ही येणाऱ्या काळात निर्भीडपणे बोलणार, निर्भीडपणे त्याच्यावर आम्ही आता काम करतोय. ती अशी का भीती असते की आपण डायरेक्ट कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये जाऊ नाही शकत? शिक्षित तरुणांनी राजकारणाकडे किंवा आपल्या परिसराचा विकास म्हणून पाहिला पाहिजे. सामाजिक बांधिलकी फार कमी जाणवते. सामाजिक बांधिलकी म्हणजे आता असं विचार करा की मी घरातून बाहेर पडलो, माझ्या नोकरीच्या ठिकाणापर्यंत जासपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत जासपर्यंत कुठे रस्त्याला एखादं बाबा पाणी लिकेज जर दिसलं किंवा एखादं चेंबर तुटलेलं दिसलं किंवा एखादं झाड पडलेलं दिसलं तर अनेक त्याच्याकडे लक्ष देत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर अनेक तरुण राजकारणाकडे न येण्याबाबतच सध्या आता विचार करतात. नमस्कार. आज अनफिल्टर्ड कॉन्व्हर्सेशन्स च्या माध्यमातून आपण एक व्यक्ती जे पुणे शहर आणि आपले कॉमन जे इश्यूज असतात किंवा कॉमन ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला गव्हर्नमेंटकडे पोचवायचे असतात किंवा वेगवेगळ्या मुद्द्याचे जे विषय आपल्या समोर आढळतात पण नक्की माहिती नसतं की त्याचं काय करावं, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करणाऱ्या ऑर्गनायझेशनचे ते प्रेसिडेंट आहेत. आणि ह्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे अर्बन सेल पुणे. बऱ्याच वर्षांपासून ते ह्या कामामध्ये आपली सेवा करतायत, पण आज आम्हाला हा योग आला की ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याला हा खास मुलाखत देणार आहेत. तर प्लीज वेलकम स्वप्नील दुधानेजी. थँक्यू. बऱ्याच वर्षांपासून ते इतकं चांगलं काम करतायत आणि आपल्यासोबत आज संवाद साधणार आहेत. सो आम्ही खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही इथे आलाय आणि वेगवेगळे जे विषय जे आपल्याला उचलून धरायचे आहेत, मुद्द्याचे विषय जे उचलून धरायचे आहेत आणि एस्पेशली हा एपिसोड वोटिंग व्हायच्या आधी रिलीज होणार आहे. तर यूथ म्हणा किंवा जे वर्किंग पॉप्युलेशन आहे किंवा जे वयस्कर लोक आहेत पुण्यातले, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपण वोटिंग कसं केलं पाहिजे किंवा काय असतात कॉमन प्रॉब्लेम्स, त्या सगळ्यांचा आज आपल्याला ते एक ओव्हरव्ह्यू देणार आहेत. सो चला आजचा एपिसोड हा चालू करूया. सो नमस्कार स्वप्नीलजी. आपल्याला ऑडियन्सला काही सुरुवात करायच्या आधी बोलायचं आहे का? मी पहिल्यांदा तुम्ही तसा परिचय दिलाच आहे माझा, पण मी परत एकदा माझा परिचय करून देतो. पुणे शहर अर्बन सेलचा मी प्रेसिडेंट म्हणून काम करतोय आणि अर्बन सेल ही एक अशी एक नॉन पॉलिटिकल एक संस्था आहे की ज्यामध्ये पुणे शहरामधले अनेक तरुण तरुणी जे वेल एज्युकेटेड आहेत, इवन टेक्निकल नॉलेज आहे, अशा लोकांना एकत्रित घेऊन आम्ही पुणे शहराच्या समस्यांबाबत किंवा पुणे शहराच्या विकास कामांबाबत एकत्र येऊन चर्चा करून त्या ठिकाणी काम करतो. त्यामुळे ही अर्बन सेल संस्था गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहे आणि माझी नेमणूक ॲज अ प्रेसिडेंट म्हणून गेल्या 2 महिन्यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे ही अर्बन सेलचं सगळा तुमच्यासमोर आढावा मांडत असताना खरंच म्हणजे आम्हाला आज एक वेगळं व्यासपीठ तुम्ही दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आम्हाला आता खूप काही शिकायला मिळणार आहे बिकॉज आपल्या ऑफिसमध्ये पण सगळे यंग वोटिंग ऑडियन्स आहे. तर सगळ्यांचाही बरेच काही प्रश्न होते, तर आपण डिरेक्टली त्याच्यात जाऊया. पण तुम्ही जसं म्हटला की अर्बन सेल नक्की काय करतं त्याच्यापासून पहिले सुरुवात करूया. कारण जेवढं आपलं जी चर्चा झालेली आहे किंवा पॉडकास्ट शूट करायच्या आधी पण आपण काही मुद्दे बोलत होता, त्याच्यामध्ये असं झालं की अर्बन सेल इज लाईक अ ब्रिज बिटवीन गव्हर्नन्स आणि कॉमन पीपल. तर ते नक्की कसं तो गॅप ब्रिज करतात? तुम्ही काही प्रॉब्लेम्स किंवा त्याचा मूळ इंटेन्शन की ते का सुरुवात झालं 3 वर्षाआधी, का त्याची गरज पडली, ह्याच्यावर आधी आपण सुरुवात करूया. ॲक्च्युली आता अर्बन सेलबाबत जर सांगायचं झालं, ज्या पद्धतीने गेल्या म्हणजे माझ्या माहितीनुसार की 2000 सालापासून गेल्या 20 वर्षामध्ये शहरांचा विकास अतिशय वेगाने होत चालला आहे आणि हा विकास होत असताना कुठेतरी शहरांमधल्या समस्या वाढताना दिसत होत्या आणि यावर काम करणं आवश्यक आहे म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात अर्बन सेलची एक स्थापना केली, ज्यामध्ये नॉन पॉलिटिकल लोकांना एकत्रित घेऊन शहरावर कामं करायची. आणि आज महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून आदरणीय
राज्यसभेच्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण ज्या महाराष्ट्राच्या स्टेट प्रेसिडेंट आहेत त्या काम करतात. आणि पुणे अर्बन सेलची स्थापना जवळपास एक 3 वर्षापूर्वी जेव्हा झाली त्यावेळेस मी स्वतः म्हणजे त्यावेळेस मी ॲज अ कॉर्डिनेटर म्हणून काम करत होतो, समन्वयक म्हणून. समन्वयक म्हणजे पुणे शहर मधल्या ज्या काही लोकल ऑथॉरिटीज बॉडीज आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये असेल क्षेत्रीय कार्यालय असेल, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल किंवा सरकारी कार्यालय कुठलीही, त्या कार्यालयांचा ॲज अ कॉर्डिनेटर म्हणून मी काम करत होतो. आणि कुठे ना कुठेतरी त्या कॉर्डिनेटर काम करत असताना ज्यावेळेस अर्बन सेलकडे आमच्या टीमकडे ज्यावेळेस अनेक नागरिकांच्या समस्या येत होत्या त्यावेळेस त्या समस्या प्रशासनाकडे कशा मांडायच्या, त्या प्रशासनापर्यंत कशा पोचवायच्या आणि त्या पोचून त्या कशा सॉल्व्ह करायच्या ही जबाबदारी माझ्याकडे होती. जसं आपली चर्चा पहिल्यांदाही झाली त्यामध्ये आमचा मूळ हेतू तोच आहे की शहरातला नागरिक आणि गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन या दोघांमधल्या संवाद करून त्या दोघांमध्ये एकत्र चर्चा घडवून शहरातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा शहरातली जी काही विकास काम आहेत ती योग्य रीतीने मार्गी लावायची. अशा पद्धतीने आता आम्ही ॲज अ काम करतोय. आणि मी जसं सांगितलं की ॲज अ प्रेसिडेंट म्हणून 3 वर्ष काम केल्यानंतर आत्ता माझी नेमणूक झाली. आता जेव्हा आपण हे जी गॅप आहे ती आपण तुम्ही म्हणला की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पण एक दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं की जे नागरिक आहेत त्यांना ती अशी का भीती असते की आपण डायरेक्ट कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊ नाही शकत किंवा तिथे जाऊन आपले जे मुद्दे आहेत रोडचे किंवा वेगवेगळे असतात, पाण्याचे किंवा सेफ्टीचे किंवा आपल्या अराउंड काही पोल्युशन असेल किंवा जे काही वेस्ट मॅनेजमेंट असेल, तर ते जे एक सायकोलॉजिकल थोडासा तो बॅकलॅश जातो की नाही मी नाही पोचू शकत त्यांच्यापर्यंत, तर त्याचे काही आपल्याकडे एक्सपिरियन्स आहेत का किंवा त्याची खरंच गरज का पडली, कारण ती भीती का आहे लोकांमध्ये अजून? नाही, हा प्रश्न अतिशय योग्य आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांना सिस्टीम आणि प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हेच आजपर्यंत माहीत नाही. आता याची अनेक कारणं आहेत. मग आपण असं म्हणू शकतो की आत्ताची जीवनशैली, प्रत्येक माणूस आज त्याच्या व्यवसायात त्याच्या नोकरीत इतका बिझी आहे त्यामुळे तो त्या गव्हर्नन्स प्रशासनापर्यंत पोचू शकत नाही अथवा त्याला त्याचं नॉलेज कमी आहे. म्हणजे आज जर सिस्टीम अशी पाहिली तर प्रत्येक समस्येला एक वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. आता पूर्वी एखादी समस्या नागरिकाला आली की ती कुठल्या डिपार्टमेंटला गेलं पाहिजे, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्यांना कसा संपर्क करायचा यापर्यंत तो नागरिक जाऊच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठेही त्याची अशी माहिती पत्रक सिस्टीमद्वारे काय प्रदर्शित केली गेली नाही. त्यामुळे त्या नागरिकाला तिथपर्यंत जाण्यात अडचणी येतात. इव्हन याच्यामध्ये एक असाही फॉल्ट असू शकतो की जो आपण सर्वांनी अनुभवलाच आहे की सिस्टीमकडे एखादा नागरिक पोचला प्रशासनाकडे एक तक्रार घेऊन आणि त्याला जो अनुभव आला मग त्याने तो अनुभव जास्तीत जास्त लोकांकडे शेअर केला की नाही मला तो प्रतिसादच मिळाला नाही, तो अधिकारीच मला मिळाला नाही, मग तिथे मी 2 तास बसून राहिलो. मग अशा गोष्टींमुळे प्रशासनाबद्दल एक निगेटिव्ह सगळी प्रतिमा पसरत गेली सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि आज त्याचाच परिणाम आपण सगळा पाहतोय शहरांमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याला जबाबदार अनेक गोष्टी आहेत. काही वैयक्तिक सुद्धा कारण असू शकतात किंवा प्रशासन सुद्धा नागरिकांपर्यंत योग्य संवादाद्वारे पोहोचू शकली नसेल, अशी अनेक कारणं आहेत. आणि कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टींमुळे आज एक अर्बन सेलचं एक व्यासपीठ त्या लोकांना उपयोगी पडतंय. अगदी बरोबर, कारण एक कम्फर्ट येतो, एक त्यांना माहिती आहे की आपलं ऐकणारी एक व्यक्ती त्यांच्या वॉर्डमध्ये आहे किंवा त्यांना माहिती आहे की आपण आपले प्रॉब्लेम्स त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. कारण तुम्ही नॉलेजेबल आहात, तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की प्रशासन कसं काम करतं. सो आय थिंक ते अतिशय महत्त्वाचं आहे. अर्बन सेलचा रोल हा खूप महत्त्वाचा ठरेल आत्ताच्या ह्या काळामध्ये आणि पुढेही फ्युचरमध्ये जे जनरेशन्स येतील त्यांच्यासाठी पण. सो अर्बन सेलचं नक्की स्ट्रक्चर कसं आहे की आता सपोज अर्बन सेलपर्यंत कोणाला पोचायचं तर कसं फंक्शन करतं, कसे ऑपरेशन्स होतात? आता पुणे शहराचा ॲज अ प्रेसिडेंट म्हणून मी काम करत असताना पुणे शहरामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. करेक्ट. शहराची रचना जर पाहिली आपण तर शहर जवळपास 70 ते 75 लोकसंख्येच्या आसपास ऑन द रेकॉर्ड आज आहे.
आणि या टोटल लोकसंख्येमध्ये जे 8 विधानसभा मतदारसंघ येतात ज्याच्यामध्ये आपण पाहतो की कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला, वडगाव शिरी, हडपसर, कॅन्टोन्मेंट, पर्वती, कसबा असे हे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे आम्ही काय केलं सुरुवातीला की ह्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 8 मतदारसंघाचे प्रेसिडेंट नेमले अर्बन सेलचे. आणि ह्या अर्बन सेलच्या प्रेसिडेंट मार्फत त्यांनी खाली एक लोकल बॉडी क्रिएट केलेली आहे की ज्या त्यांच्या अंडर त्या मतदारसंघामधली काही लोक काम करतात. आणि जेव्हा आम्ही आता समजा एखाद्या आता मागेच एक डेक्कनला आम्ही एक ट्रॅफिकच्या संदर्भात एक आंदोलन केलं होतं. तिथल्याच आमच्या एका अर्बन सेलच्या सभासदाची अशी एक भूमिका होती की शहरातल्या ट्रॅफिक संदर्भात आपण आंदोलन केलं पाहिजे. मग अशा वेगवेगळ्या आंदोलनाद्वारे, वेगवेगळ्या चर्चासत्राद्वारे वेगवेगळे आम्ही व्याख्यानं सुद्धा आयोजित करतो. म्हणजे जसं आता आम्ही एक दर महिन्याला एक तज्ज्ञ असेल एखाद्या विषयातला, त्या विषयातल्या तज्ज्ञाला आम्ही बोलवतो, तो आम्हाला गायडन्स करतो आणि त्या चर्चासत्रामध्ये आम्ही लोकांना आव्हान करतो ॲज अ सोशल मीडियाद्वारे. मग अशा सगळ्या माध्यमांद्वारे शहरातली लोक आमच्यापर्यंत कनेक्ट होतात. आमची रचनासुद्धा अशा पद्धतीने आहे, म्हणजे 8 विधानसभा मतदारसंघाचे 8 प्रेसिडेंट. आणि आत्ता अशी एक आम्ही एक नव्याने रचना केली की जसं पूर्वी आमच्या अर्बन सेलला होतं आणि तेच आम्ही आता रिपीट करतोय की प्रत्येक विषयाला एक कोऑर्डिनेटर नेमायचा. आता आमच्याकडे क्रीडा विभागाला एक शहर समन्वयक म्हणून आहे, त्यानंतर सांस्कृतिक विभागाला शहर समन्वयक म्हणून आहे. सर्व सरकारी यंत्रालय, सरकारी जी कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये संपर्क करण्याकरता एक शहर प्रमुख आम्ही नेमलेला आहे. असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आम्ही क्रिएट केलेत आणि त्यांना आम्ही समन्वयक म्हणून नेमलेले आहेत. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आमच्याकडे अर्बन सेलकडे आला एखादी तक्रार घेऊन, मग ती समजा अशी असेल की एका कला विभागाशी असेल किंवा एखाद्या नाट्यगृहाशी असेल, तर मग आम्ही त्या समन्वयकाकडे ती तक्रार फॉरवर्ड करतो आणि आम्ही त्याद्वारे मग पुढे लोकांपर्यंत जातो. तर अशा पद्धतीने म्हणजे आमचं कुठेही असं फ्लेक्स लावणं किंवा होर्डिंग अशा कुठल्याही आमच्या नाही आहे. ॲज अ सोशल मीडिया, ॲज अ माध्यम म्हणून चर्चासत्र असतील, वेगवेगळी आंदोलनं असतील, अशाद्वारे आम्हाला आत्तापर्यंत अर्बन सेलला लोक कनेक्ट झालेले आहेत. आणि तेच सगळ्यात जेन्युइन कनेक्शन असतं, कारण त्यांनी आपण डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना समजून घेऊ शकतो. आपण जसं बोलला की ट्रॅफिकचा एक मुद्दा तुम्ही मध्येच घेतला होता, तसे असे काही आपण अनुभव शेअर करू शकता का की असे वेगवेगळे महत्वाचे मुद्दे जे अर्बन सेलने उचललेले आहेत आणि त्याचा पुढे जाऊन त्याचा फायदा काय होईल किंवा काही अवेअरनेस क्रिएट झाली किंवा त्यांनी काही फरक पडला वेगवेगळ्या गोष्टींवर जे आता चालतात, तर त्याचे काही उदाहरणं आपण देऊ शकता का? एक तुम्हाला मी छोटंसं उदाहरण देतो. साधारण एक बघा वर्ष 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी ॲज अ कॉर्डिनेटर म्हणून काम करत होतो, आम्हाला वंदनाताईंनी एक असा एक टास्क दिला की शहरामध्ये ज्या टेकड्या आहेत, ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांमध्ये असे अनेक NGOs आहेत किंवा असे अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत की कुठलाही त्यांचा स्वार्थ नाही, फक्त सेवाभावी वृत्तीने त्या टेकड्यांवर ते अनेक वर्ष काम करतात, पण त्यांची दखल कोणी आजपर्यंत घेत नाही. तर स्वप्नील, याबाबत तुम्हाला काही करता येईल का किंवा त्यांना तुम्हाला भेटता येईल का, त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करूया. मग आम्ही काय केलं, अर्बन सेलचे सभासद एकत्र आलो, एकत्र येऊन आम्ही काही टीम्स केल्या. मग जसे आता आपल्या पुणे शहरामधली बाणेरची टेकडी असेल, पर्वतीची टेकडी असेल, कोथरूडची टेकडी असेल, इव्हन चतुर्शिंगीची टेकडी असेल, ह्या टेकड्यांवर आम्ही प्रत्यक्ष गेलो, तिथं थोडी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर ह्या सगळ्या NGOsचा आम्ही डाटा त्या ठिकाणी कलेक्ट केला. कलेक्ट केल्यानंतर आम्हाला अशा गोष्टी लक्षात आल्या. एक पर्वतीच्या बाबत मी तुम्हाला एक उदाहरण देईन. एक आता त्यांचं माझ्याकडे सरनेम लक्षात नाही, पण मला असं वाटतं बापट सर त्यांचं नाव असावं, पण आता ते फार मी कन्फर्म नाही सांगू शकत. ते दोघं नवरा बायको दररोज संध्याकाळी 4 वाजले की हातामध्ये बादली, त्यानंतर थोडंसं झाडांचं साहित्य, दररोज संध्याकाळी 4 वाजता त्या तळजाईच्या टेकडीवर जाणार आणि 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जिथे जिथे पाण्याचे पाणवठे आहेत जे निर्माण केलेले छोटे छोटे उन्हाळ्यामध्ये विशेष करून, आणि ते तिथे जाणार, बादलीने टाकीतनं पाणी भरणार आणि ते त्या ठिकाणी टाकणार आणि जेणेकरून त्या तिथल्या प्राण्यांना म्हणा त्याचं हे होईल. आम्हाला जेव्हा त्यांना भेटलो आणि आम्ही तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं,
तुम्ही एक काम करा स्वप्नीलजी, आमच्याबरोबर 1-2 तास श्रम करा. आणि माझ्याबरोबर माझे एक मित्र होते राहुल. तर म्हटलं ठीक आहे. पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव घेतला त्यावेळेस आम्हाला प्रत्यक्ष कळालं की बोलणं किती सोपं आहे आणि करणं किती अवघड आहे. हे सांगायचा उद्दिष्ट असा की ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी सगळं झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या तर सलग 15 वर्ष ते हे करतात आणि कुठलाही त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं हे कार्य बघून आम्हाला असं वाटतं की तुमचा एक अर्बन सेल मार्फत आम्हाला तुम्हाला एक सत्कार करायचा आहे, अक्षरशः त्यांनी तो नाकारला. आम्हाला कुठलंही व्यासपीठ नको, कुठलंही काही नको, फक्त आम्हाला तुम्ही इथे आला, आमच्या बरोबर हातभार लावला, हेच आम्हाला फार महत्वाचं आहे. तर यामध्ये अर्बन सेलची एक अशी ही अचिव्हमेंट आहे की अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो, अशा लोकांकडनं आम्ही काही इनपुट घेऊ शकतो, त्यांचे अनुभव आम्ही घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय चांगलं करता येईल ह्या पद्धतीने आम्ही आता सध्या अतिशय चांगले अनुभव. एवढे वर्ष जर ते तिथे कंटिन्युअसली काम करतायत, ते पण बिना काही मोटिव्हच्या, बिना काही ह्याच्या, तर त्यांचे अनुभव अगदी खूप महत्वाचे ठरतील म्हणजे अर्बन सेलसाठी. आणि सामान्य नागरिक जर जाऊन असेच काही त्यांनी जाऊन हातभार लावला तर आय थिंक खूप मोठं काम होईल या बाबतीत. एक महत्वाचा विषय म्हणजे इलेक्शन जवळ येत आहेत, तर ॲज अ कॉन्शियस वोटर किंवा एक जे काय म्हणतात त्याला ॲज अ लिटरेट वोटर, की आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे की आपण वोटिंग करताना ह्या मुद्द्यांवर आपला अभ्यास झाला पाहिजे किंवा ह्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजे. साध्या गोष्टी की आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या गोष्टींची ऑब्झर्वेशन पाहिजे. तर आपलं काही ह्याच्यात पॉइंट ऑफ व्ह्यू आहे का? म्हणजे तुम्ही रिगार्डिंग वोटर्सच्या दृष्टिकोनातनं म्हणताय का निवडणुकीच्या संदर्भात? वोटर्सच्या दृष्टिकोनातून की त्यांचा सहभाग हा का महत्वाचा आहे आणि त्यांनी कुठल्या पद्धतीने एक कॅन्डिडेट निवडताना कुठल्या पद्धतीने ते सिलेक्शन केलं पाहिजे. कारण तुम्ही वॉर्ड वाईज आता प्रत्येक जसं 8 मेंबर्स इथे आहेत, तर तो एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे कुठल्याही वोटरला. तर त्यांचा सहभाग का महत्वाचा आहे या ह्याच्यात म्हणजे इलेक्शनमध्ये. आणि दुसरी गोष्ट की दुसरा एक ब्रेकअप क्वेश्चन आहे की जेव्हा आपण कोणाला वोट करायला जातो तर त्या कुठल्या गोष्टी ज्या त्यांनी कन्सिडर केल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. आपण खरं सांगायचं तर आपल्या देशामध्ये म्हणजे संपूर्ण जगामधील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा आपला देश. बरोबर. आणि त्यात एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लोकशाही एवढी सक्षम आहे आपल्याकडे, त्यामुळे जनतेच्या सहभागाशिवाय काही होऊच शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस एखादा मतदार ज्यावेळेस मतदान करायला जातो त्यावेळेस त्यांनी अनेक गोष्टींचं अनालिसिस केलं पाहिजे अशी आमची एक अपेक्षा. आणि अर्बन सेलच्या आम्ही सगळे लोक त्याबाबत वेळोवेळी लोकांना सांगतच असतो. एक तर सर्वात म्हणजे याच्यामध्ये काही लोक माझ्या मताशी सहमत असतील असं मी सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की नागरिकांनी पहिल्यांदा त्या उमेदवाराचं शिक्षण पाहिलं पाहिजे. असं म्हणत नाही की मी अशिक्षित उमेदवाराला काम करता येत नाही, करू शकतात, त्यांच्या अनुभवाच्या जोरावर करू शकतात. पण जर काळाची गरज पाहिली तर आज वोटर्सनी म्हणजे मतदारांनी पहिलं जर त्या उमेदवाराचं पाहायचं असेल तर शिक्षण पाहावं. दुसरं त्याच्यामध्ये जर पाहायचं असेल तर तो उमेदवार किती ॲक्सेसिबल आहे, तुम्हाला किती लवकरात लवकर भेटू शकतो. म्हणजे कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती निवडून आल्यानंतर तो त्याच्या भागाला किती न्याय देण्याकरता लोकांशी भेटू शकतो, संवाद करू शकतो, ह्या गोष्टी सुद्धा नागरिकांनी पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे की त्या उमेदवाराला त्या परिसराची किती जाण आहे, मग तिथल्या समस्यांबद्दल असेल, तिथल्या प्रश्नांबद्दल त्याला किती माहिती असेल. जर त्याला ती माहिती असेल तरच तो निवडून आल्यानंतर त्या परिसराला न्याय देण्याचं काम करेल. म्हणून मला असं वाटतं ह्या गोष्टी वोटर्सने पाहिल्या पाहिजेत. ते पाहिलं आणि तुम्ही ते मतदान जर तुमचं वाया जाऊन द्यायचं नसेल तर फर्स्ट 3 प्रायोरिटी ह्या गोष्टींना द्यावी, असं आमचं एक वैयक्तिक मत आहे.
नाही, अगदी बरोबर आहे. कारण ते क्रायटेरिया फार महत्त्वाचे आहेत. आता ॲडव्हर्टाइजमेंट्स चालतात किंवा कॅम्पेन्स होतात किंवा त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्या गरजेच्या गोष्टी आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण डे टू डे बेसिसवर, कारण प्रत्येक वोट काउंट होतो. प्रत्येक जेव्हा आपल्याला काही आता अर्बन सेलकडे जरी यायचं असेल आणि काही इश्यूज होत असतील, तर इट स्टार्ट्स विथ वोटिंग, की आपण कुठला उमेदवार आपल्यासाठी निवडतोय किंवा आपण आपला रोल काय या गोष्टींमध्ये, त्या तिथपासून चालू होतं. तर प्रत्येकाची ती जबाबदारी असते इक्वली, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे याच्यामध्ये. अजून काही इश्यूज जे आम्हाला ॲज अ म्हणजे काय म्हणतात यंग जनरेशनमध्ये दिसतात फिरत असताना, की जे 18+ होतात किंवा काय, त्याच्यामध्ये काही लोकांकडे सर्टिफिकेट नसतं किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नसतं किंवा त्या काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे वोटिंग काउंट कमी होतो किंवा जात नाहीत वोटिंगला किंवा काय. तर यंग जनरेशनचा ह्याच्यात किती मोठा रोल आहे आणि त्यांनी का ह्याला आवर्जून गेलं पाहिजे, ह्याच्यावर पण आपण काही बोलू शकला तर. याच्यावर मी बोलेल, पण थोडं जरा स्पष्टच बोलेल. आपल्याकडे 18 वर्ष पूर्ण झाले की वोटर्सचा राईट सगळ्यांना मिळतो. आणि माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला, म्हणजे अनेक मुलं ज्यावेळेस त्यांचं वोटर रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस ते विद्यार्थी दशक येतच असतात. त्यामुळे थोडी अल्लड पण असतात किंवा आपण असं जसं तुम्ही म्हणलं की आज निवडणुकीची अनेक माध्यमं आहेत, सोशल मीडिया असेल, मार्केटिंग असेल, त्यामुळे अनेक तरुण थोडं जरा सुरुवातीला त्याच्याकडे आकर्षित होतात. आज तुम्ही पाहिलं असेल तर सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा आपला भारत देश आहे. करेक्ट. म्हणजे अनेक ज्यावेळेस कॅम्पेनिंग अनेक पार्टीज करतात, पक्ष करतात, त्यावेळेस ते पहिले तरुणांना गृहीत धरतात आणि त्या अनुषंगाने त्यांची ती मार्केटिंग आणि पब्लिसिटी पॉलिसी ते करतात. त्यामुळे तरुणांचा सहभाग हा संपूर्ण राजकीय याच्यामध्ये फार महत्त्वाचा रोल निभावतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस ते वोट करत असतील किंवा ज्यावेळेस ते पूर्णपणे याच्यामध्ये सहभागी होतील त्यावेळेस एक मोठा बदल आपल्याला अपेक्षित 100% मिळेल, मला असं वाटतं. कारण माध्यमं सुद्धा फार आहेत आजकाल, की लोकांना पूर्वी एखाद्या उमेदवाराविषयी माहिती मिळायला किंवा त्या पक्षाची जाहीरनामा असेल किंवा त्या उमेदवाराच्या कामांची माहिती मिळायला फार कमी माध्यमं होती. बरोबर. आज सोशल मीडियाचा त्याचा सुद्धा जास्त फायदा आहे, की त्या उमेदवाराच्या विषयी चांगली माहिती लगेच मिळते. त्या उमेदवाराविषयी सर्वच गोष्टी त्या तरुणांपर्यंत इझिली पोचतात. त्यामुळे तो एक चांगला पॉईंट आहे. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त शिक्षित तरुणांनी राजकारणाकडे किंवा ॲज अ सोशल ही ॲक्टिव्हिटीकडे आपल्या शहराचा विकास किंवा आपल्या परिसराचा विकास म्हणून पाहिलं पाहिजे. बरोबर. मी असंही थोडं, आता स्वाभाविक आहे, जसं मी सुरुवातीला म्हणलो की सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर अनेक तरुण राजकारणाकडे न येण्याबाबतच सध्या आता विचार करतात किंवा एखाद्याला यायचं असेल तरी त्याची कौटुंबिक घरातलं परिस्थिती बघता किंवा कौटुंबिक व्यक्ती सुद्धा सांगू शकते की अरे आत्ता काय परिस्थिती चालली राजकारणात, तू का तिकडे जातो. ही सुद्धा परिस्थिती आम्ही आत्ता अनुभवतोय. म्हणजे मी वयाच्या 21व्या वर्षी राजकारणाला सुरुवात केली. जवळपास आज 14-15 वर्ष मी ॲज अ सोशल वर्क करतोय. या सोशल वर्कमध्ये मी पाहिलं तर आत्ता जेव्हा मी तरुणांशी फार संवाद करतोय जे विद्यार्थी दशकेत आहेत त्यावेळेस त्यांचा असा फार कल दिसत नाहीये. पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतोय अर्बन सेल मार्फत की ठीक आहे, ॲज अ पॉलिटिकली तुम्हाला नाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, तर ॲज अ अर्बन सेल हे असं प्लॅटफॉर्म तुम्हाला आम्ही क्रिएट करून देतोय की तुम्ही आपल्या भागाचा विकास करण्याकरता एकत्र या. ऍक्च्युली त्यांच्याकडे नॉलेज खूप आहे, प्रचंड नॉलेज आहे. ते नॉलेज जर आपण योग्य ठिकाणी यूज केलं तर 100% आपण त्यामध्ये काहीतरी बदल करू शकतो. तेव्हा तुम्ही जसं म्हणला की 21 वर्षापूर्वी तेव्हा कसं होतं पॉलिटिक्स आणि आता कसं आहे, आणि त्याच्यावरनं जो मूळ मुद्दा आहे की यूथला का इन्व्हॉल्व्ह व्हायला तुम्हाला, म्हणजे अर्बन सेलला ॲज अ ब्रिज म्हणून यावं लागतंय किंवा त्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करताय, त्याचा एक थोडासा ग्लिम्स मिळून जाईल त्याच्यातून. आता मला आठवतंय मी इंजिनिअरिंगला होतो. ॲक्च्युली त्यावेळेसच आम्ही फार म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीकडे होतो. कॉलेजमार्फत असेल, आमचे काही ग्रुप्स होते आणि
मी ॲज अ इंजिनियर म्हणून गव्हर्नमेंटसुद्धा जॉबला जॉईन पण झालो होतो, पण मी 3 दिवसात जॉब रिझाईन केला कारण मला जॉब करायचा नव्हता. हम्म. त्यानंतर मी माझा छोटासा व्यवसाय चालू केला आणि मग काही मित्रांमार्फत, काही सिनियर लोकांमार्फत जेव्हा मी सुरुवात केली राजकारणामध्ये, त्यावेळेस असे अनेक तरुण होतकरू होते की खरंच त्यांना काहीतरी बदल घडवायचा होता. हम्म. म्हणजे आज राजकारणामध्ये येण्याचे काही त्यांचे एम असतील की बाबा ठीक आहे, मला ग्लॅमरस बनायचं असेल किंवा मला एक माझा वेगळा मार्ग करायचा असेल. त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस शहरामध्ये काहीतरी नवीन करायचं आपल्याला, लोकांकरता काहीतरी चांगले व्यासपीठ निर्माण करायचं, काही प्रकल्प उभारायचे. अशा पद्धतीने अनेक तरुण आम्ही राजकारणामध्ये आलो. इव्हन आम्ही ते उभारले सुद्धा, म्हणजे मी ते तुम्हाला सांगेलच. पण आज आम्ही जेव्हा तरुणांशी चर्चा करतो ना, तर आज म्हणजे शहरांमधलं जे वातावरण आहे, म्हणजे सगळ्याच बाजूने, म्हणजे शहरांमधल्या इतक्या समस्या वाढल्यात की लोक आता हताश आहेत सध्या. आणि तरुण तर इतका हताश आहे की आज त्याला शिक्षण संपल्यानंतर त्याचं पहिलं करिअर रिलेटेड तो कुठलेही निर्णय घेतो. म्हणजे त्याला असं वाटत नाही की बाबा ठीक आहे, मला माझ्या शहराकरता काहीतरी केलं पाहिजे किंवा मला असं माझ्या परिसराकरता काही केलं पाहिजे. ठीक आहे, त्याला त्याचे वैयक्तिक कौटुंबिक काही असतीलच प्रश्न असतील, मी त्याला नाकारत बिलकुल नाही. म्हणजे त्याने त्याचं करिअर 100% करावं, पण ते करत असताना सोशल वर्कला सुद्धा किंवा आपल्या परिसराकरता सुद्धा वेळ देणं अपेक्षित आहे. आणि आजचा तरुण त्या दृष्टिकोनातनं थोडं जरा ही राजकीय परिस्थिती, मी जसं तुम्हाला सांगितलं की आत्ताचं 5 वर्षाचं राजकारण, म्हणजे आमच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर नैतिकता, नीतिमत्ता ह्या गोष्टी जरा राजकारणामधनं थोड्या असं बाजूला गेल्याच्या दिसतात. कोणी जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे शहरातले प्रश्न असतील, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, यावर कोणी बोलायला तयार नाही. पण इतके वेगळीकडे हे राजकारण चाललंय. या राजकीय सर्व लोकांनी कुठे ना कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर ही तरुण पिढीकडे असणारं ज्ञान, त्यांच्याकडे असणारं नॉलेज, त्यांच्याकडे असणारी एनर्जी जर आपण युटिलाइज नाही करू शकलो तर याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. अगदी बरोबर. तुम्ही एक मुद्दा सांगितला की जे तरुण पिढी आहे ती काही विषयांमुळे जे शहरामध्ये होत आहेत, जे त्रासलेले आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी, तर असे काही मुद्दे आहेत का जे अर्बन सेलने आयडेंटिफाय केलेत? जसं तुम्ही ट्रॅफिक बोला की ट्रॅफिक तर हॉरेबल आहे, एम्प्लॉयमेंट रिलेटेड काही असेल किंवा काही असेल, तर असे काही आढळून आलेत का अर्बन सेल मार्फत? आम्हाला काही गोष्टी अशाही अनुभवल्या आल्यात की अनेक तरुण मुलं कॉलेज विश्वासमध्येच त्या ठिकाणी व्यसनाकडे जास्त वळलेली पाहायला आम्ही मिळाली. मग ते तिकडं जाण्याचं मग त्याचे कारणं अनेक असू शकतात. मग ती संगत असू शकते किंवा आजकालची ॲडव्हर्टाईज अशा पद्धतीने चालू असतात. आम्ही हे पाहिलं. आणि सामाजिक बांधिलकी फार कमी जाणीवती. सामाजिक बांधिलकी म्हणजे आता असं विचार करा की मी घरातून बाहेर पडलो आणि मी कॉलेजला चाललोय, तर माझ्या घरातून बाहेर पडल्यानंतर माझ्या नोकरीच्या ठिकाणापर्यंत जासपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत जासपर्यंत कुठे रस्त्याला एखादं बाबा पाणी लिकेज जर दिसलं किंवा एखादं चेंबर तुटलेलं दिसलं किंवा एखादं झाड पडलेलं दिसलं तर अनेक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते म्हणजे आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा थोडं जरा मला असं वाटतं ते विसरलेत. आणि अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येतात. आता आम्ही अनेक लोकांशी संवाद करतो, म्हणजे अनेक सिनियर सिटीजन सुद्धा बोलतात. आज घरामध्ये या तरुणांचा संवाद सुद्धा फार कमी झाला आहे. मग हा संवाद एकत्र कुटुंबाची पद्धत कमी झाली असेल किंवा इतर अशा अनेक गोष्टी असतील, अशा सुद्धा तरुणांच्या बाबत आमच्याकडे तक्रारी येतात. यावर सुद्धा आम्ही अर्बन सेल म्हणून काही सेशन घेण्याचे प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% त्याच्यामध्ये काम पण सुद्धा करू. आता ह्याच्यामध्ये पुढचं असं आहे की अर्बन सेलचा मेन असा विषय आहे की कनेक्टिव्हिटी विथ द गव्हर्नन्स. सो ह्याच्यामध्ये आता पुण्यामध्ये आपण हा विषय घेतला तर कॉमन पीपल आणि गव्हर्नमेंट सिस्टीम ह्याला इंटरकनेक्ट कसं करताय, म्हणजे आता त्याच्यावर काय काम चालू आहे आपलं आणि पुढे जाऊन कसं काही होणार आहे त्याचं? खरं सांगायचं तर हा मुद्दा मी सांगत असताना तुम्हाला एक आवर्जून सांगेल, प्रशासन, गव्हर्नन्स आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद होणं फार महत्त्वाचं आहे.
आणि हा संवाद नसल्यामुळेच आज ह्या गोष्टी अनुभवायला आपण पाहतो. आता आपण एक त्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आमच्याकडे काही दिवसापूर्वीच एक कोथरूडमधली एक नागरिकांची एक छोट्याशा तक्रारी होत्या, 4-5च होत्या. एक तर म्हणजे त्यांच्या सोसायटीच्या बाहेरच्या सिक्युरिटीचा विषय होता, सोसायटीच्या बाहेरच्या क्लिनिंगचा विषय होता, सोसायटीच्या बाहेरचा जो गाड्या पार्किंगचा विषय होता. या संदर्भात त्यांनी आमच्या एक अर्बन सेलच्या सदस्य आहेत मिनलताई म्हणून, त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्या मिनलताईंना जेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तर मी त्या ठिकाणी गेलो, प्रत्यक्ष पाहिलं आणि मग त्या नागरिकांशी चर्चा केली. मी त्यांना म्हटलं ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत ह्या तुम्ही त्या डिपार्टमेंटला का जात नाहीत? तुम्हाला PMCची लोकल अथॉरिटी बॉडी आहे, वॉर्ड ऑफिस आहे. तर ते म्हणले नाही, आम्हाला तिथं गेलो होतं पण प्रतिसाद नाही मिळाला. म्हणलं ओके. मग आम्ही अप्रोच झालो, आम्ही त्या तक्रार डायरेक्ट सॉल्व्ह केल्या असत्या, पण आमचे पॅटर्न थोडा कसा वेगळा आहे मी तुम्हाला सांगतो. आम्ही त्या संबंधित क्लिनिंग, लाईट्स, सिक्युरिटी या संदर्भात आम्ही त्या डिपार्टमेंटच्या ऑफिसरला तिथं बोलवलं. तिथल्या नागरिकांशी आम्ही त्यांचा संवाद करून दिला आणि हा संवाद करून दिल्याने काय झालं की त्यांना कळालं की अरे लाईट्स करता हे डिपार्टमेंट आहे आणि हा ऑफिसर आहे आणि हा त्याचा नंबर आहे, रोड करता हा ऑफिसर आहे, हे डिपार्टमेंट आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही पहिली गोष्ट कुठल्याही ऑफिसरला ज्यावेळेस अप्रोच होतो आम्ही त्यांना पहिले एक गोष्ट सांगतो की तुम्ही नागरिकांचं पूर्ण ऐकून घ्या. करेक्ट. प्रॉब्लेम असा आहे आज प्रशासनामध्ये, गव्हर्नन्समध्ये ऐकून घेण्याची क्षमता नाही त्यांच्या अधिकाऱ्यांकडे. माझा असा थेट त्यांना हेच आहे, कारण का ज्यावेळेस त्यांच्याकडे एखादा नागरिक तक्रार घेऊन जातो त्यांनी त्या नागरिकाचं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. आणि ही जी दरी वाढत गेलेली आहे ही दरी कधी कमी होईल? ज्यावेळेस प्रशासनाचा आणि नागरिकांचा संवाद होईल, चर्चा होईल. त्यामुळे ही दरी कमी करण्याकरता आम्ही खूप प्रयत्न करतोय. आम्ही त्यांच्याशी संवाद करून दिला, चर्चा करून दिली. आज तिथं लाईटची व्यवस्था झाली, अजून काही पेंडिंग कामं आहेत ती सुद्धा पूर्णपणे ते पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा होतील. आणि हा विषय झाला की येणाऱ्या पुढच्या काळात त्या सोसायटीला जर तिथे काही अजून त्याबाबत त्रास झाला तर ते उद्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतील. म्हणजे अर्बन सेलनी त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका होत्या किंवा त्यांना त्याच्याबद्दल जी माहिती नव्हती ती पूर्णपणे दिली. अगदी. तर अशा पद्धतीने आपण भविष्यात दूर करायचं काम करतोय. मला तो पॉइंट खूप आवडला ज्याच्यामध्ये स्पून फिडिंग पेक्षा ते नागरिक आणि गव्हर्नन्सला एकत्र कसं आणणं त्याचा खरा एक्झाम्पल हा होता. कारण त्यांनी परत अर्बन सेलला तिथे जाऊन स्पून फिडिंगची काहीच गरज नाहीये. नागरिकांना माहिती की कुठे पोचायचंय आणि जे गव्हर्नन्स मधले जे ऑफिसर्स आहेत त्यांनाही माहिती की इथे मूळ समस्या काय चालू आहे. सो हे आय थिंक एक अतिशय वेगळं आणि गरजेचं गोष्ट जी आहे ती अर्बन सेल करत आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आत्ताच्या काळामध्ये वोटिंग करत असताना जे तुम्ही लोकल इश्यूजचं बोलला तर त्या लोकल इश्यूजची माहिती किती गरजेची आहे आत्ताच्या काळात, यंग वोटरसाठी नाही, इन जनरल सगळ्यांसाठी? मला असं वाटतं वोटर्सला आहे ना पहिली गोष्ट म्हणजे रचना लक्षात आली पाहिजे. आता योगायोग बघा की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत चालू, पुढच्या काही दिवसात त्याचं मतदान पण होणार आहे. त्यामुळे लोकांनी एक आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपण मतदान करत असताना कुठल्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. म्हणजे देशाच्या निवडणुका वेगळ्या असतात, राज्याच्या निवडणुका वेगळ्या असतात आणि लोकल बॉडीजच्या वेगळ्या असतात. त्यामुळे त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या उमेदवाराची ती पात्रता लक्षात घेतली पाहिजे. करेक्ट. म्हणजे आज विधानसभेच्या निवडणुका आहेत तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याची काय परिस्थिती आहे किंवा राज्यामध्ये काय गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी कसे निर्णय घेतलेत, राज्य पुढे गेलं का मागं गेलं हे पाहिलं पाहिजे. त्याच पद्धतीने लोकल बॉडीच्या म्हणजे महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील किंवा इतर काही निवडणुका ज्या लोकल बॉडीजच्या असतात त्यावेळेस तुम्ही लोकल इश्यूज पाहिले पाहिजे. म्हणजे रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक या गोष्टी पाहून त्या ठिकाणी तुम्ही वोटिंग केलं पाहिजे. तर लोकांना पहिलं हे कळलं पाहिजे की आपण वोट करता आणि त्या निवडणुका गृहीत धरून त्या दृष्टिकोनातून अभ्यास करून वोट केला पाहिजे. कारण लोकसभा आणि विधानसभा अगदी वेगवेगळे विषय आहेत आणि त्याच्यावर कधी कधी लोकांचं कन्फ्युजन पण असतं की हे काय प्रकार आहेत दोन्ही. तर इथपासूनच ते पूर्ण जर्नी.
दुसरं एक मला विचारायचं होतं की इलेक्शन नंतर जे इलेक्टेड ऑफिशियल्स असतात ते आपल्या इश्यूज अड्रेस करतील हे कसं एन्श्युअर करायचं? आता एकदा इलेक्शन झाल्यानंतर हम्म, त्या निवडून आलेल्या उमेदवाराने, म्हणजे आपण त्याला लोकप्रतिनिधी म्हणतो, इलेक्टेड मेंबर म्हणतो, तो व्यक्ती नागरिकांच्या संपर्कात कसा राहतो हेही महत्वाचं आहे. हम्म, आणि नागरिकांनी सुद्धा, हम्म, म्हणजे तुम्ही त्यांना मत देता, एक मत देता, आणि 5 वर्ष संपूर्णपणे जबाबदारी तुमच्या भागाची त्या व्यक्तीवर जात असते. त्यामुळे तुम्ही, जसं आपण म्हणतो की बाबा तो उमेदवार मतदानाकरता कमीत कमी मतदानाच्या अगोदर 3 महिने तो कंटिन्यू त्या परिसरामध्ये लोकांच्या घरोघरी जात असतो, लोकांना आश्वासनं देत असतो, लोकांना सांगत असतो की मी हे करेल, मी ते करेल. तर मला असं वाटतं की निवडणूक झाल्यानंतर, तो निवडून आल्यानंतर ही नागरिकांची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांचा पाठपुरावा करणं, एक्झॅक्टली. तुम्ही त्यांच्याकडे जाणं की तुम्ही ही कमिटमेंट केली होती, तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या, तुम्ही आमच्याकडचा हा पाणी प्रश्न सोडवणार होता, आणि या गोष्टी जर ते नाही करू शकले तर मग तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला योग्य उमेदवार निवडता येऊ शकेल. आपल्याकडे नागरिकांचा सुद्धा, बघा, टाळी काही एक हाताने वाजत नाही, बरोबर. लोकशाही आहे. हो. टाळी 2 हाताने वाजते. त्याचप्रमाणे इलेक्टेड मेंबर आणि नागरिक यांनी सुद्धा एकमेकाशी संवाद केला पाहिजे, नागरिकांनी सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे. हा, ह्याच्यामध्ये एक पण बाजू अशी आहे की एखादा विषय किंवा एखादी समस्या सोडवायची असेल त्या लोकप्रतिनिधीला, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक टेक्निकल कारणं असू शकत असं नाही. पण मग त्याला ते समस्या सोडवण्याकरता काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी नागरिकांशी बोललं पाहिजे. म्हणजे आता मी एखादा नागरिक म्हणून मी एखाद्या नगरसेवकाकडे गेलो आणि म्हटलं, अरे माझ्याकडे पाण्याची समस्या आहे, तर मग ती पाण्याची समस्या मी उद्या लगेच सॉल्व्ह करेल असं नसतं. त्याला सुद्धा काही फॉलोअप असतो, काही बजेट असतं, काही कॉन्ट्रॅक्ट असतात. तर अशा गोष्टींमध्ये सगळं फॉलोअप घेऊन ते काम करायला लागतं. त्याला कालावधी 2 महिन्याचा लागू शकतो, 3 महिन्याचा लागू शकतो, 4 महिन्याचा लागू शकतो. पण लोकांनी पाठपुरावा केला पाहिजे आणि लोकांनी त्याच्यामध्ये अनालिसिस केलं पाहिजे की नाही बाबा, हे आमचे प्रश्न होते, भले तुम्ही 2 महिने लागले असतील, 6 महिने लागले असतील, तुम्ही आमचा हा प्रश्न सोडवला पाहिजे. नाही, अगदी बरोबर आहे. मी अजून एक ऑब्झर्व केलंय की जसं आपण मध्ये पण बोलत होतो की सोशल मीडियावर आपण कमला हॅरिस आणि आपलं ट्रम्प काय करतायत त्याच्याबद्दल आपण कॉन्फिडेंटली पोस्ट करतो. किंवा आता मध्ये पण आम्ही एका ह्याला गेलो होतो, त्याचं डिटेल्स नाही देणार, पण तिथे पण त्यांचं काय होतंय त्याच्यावर डिस्कशन्स खूप चालू होते. माझ्या मनात असा प्रश्न पडत होता की आपल्या इथे काय होतंय त्याचं तुम्ही कॉन्फिडेंटली कधी पोस्ट करायला चालू करणार आहे? तिथे जरा बॅकफूटवर जातो आपण पोस्ट करताना, नको बाबा ह्याच्यात पडायलाच नको, किंवा या इश्यूज मध्ये आपण बाहेरचे मुद्दे उचलून धरतो किंवा ते रिपोस्ट होतात स्टोरीज मध्ये. पण जेव्हा आपल्याकडे काही होत असेल, थोडा बदल घडायला लागलाय, पण तिथे फार घाबरलं जातं की कशाला तिथे पोस्ट करायचं. तर ह्याच्यात मला जरासं हे वाटतं की तेवढा कॉन्फिडन्स, जसं तुम्ही बोलला ना की तो पाठपुरावा किंवा त्या गोष्टी टाकल्या पाहिजेत नागरिकांकडून पण, की जसं इथून पण जसं टाळी दोन्ही हाताने म्हणजे वाजते, तर त्या ह्यानी नागरिकांनी पण आपले मुद्दे किंवा काय उचलले पाहिजे, टाकलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण US बद्दल बोलू शकतो, तर आपल्या जे आत्ता चालू आहे त्याच्याबद्दल का नाही बोलू शकत? नक्की नक्की, असं मला पर्सनली वाटतं. तर त्याच्यात आपले काही पॉइंट ऑफ व्ह्यू असतील? नाही, तुम्ही तर जास्ती बघत असाल या गोष्टी. नाही, ह्याच्यामध्ये ना, ह्याला दोन गोष्टी जबाबदार असू शकतात. एक म्हणजे प्रशासन आणि त्यांच्याबद्दल असणारी सगळे निगेटिव्ह पॉइंट लोकांमधले दूर करता आले पाहिजे, म्हणजे लोक निर्भीडपणे बोलली पाहिजे. आणि ही राजकीय व्यक्तींची सुद्धा जबाबदारी मोठी आहे की एखाद्या नागरिकांनी एखादा प्रश्न पोस्ट केला, एखाद्या प्रश्नावर आवाज उठवला, तर त्या प्रश्नाकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातनं बघा. तुम्ही नकारात्मक बघू नका की ठीक आहे, यांनी माझा वॉर्डातला विषय, यांनी माझ्या मतदारसंघातला हा विषय घेतला, पण ठीक आहे, त्याचे पॉईंट्स ऑफ व्ह्यू काय, ती खरंच समस्या आहे, तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करून ती विषय कसा सॉल्व्ह होईल हे पाहिलं पाहिजे. म्हणजे काय की प्रशासन आणि राजकीय व्यक्तींनी विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे, एखाद्या गोष्टीची भीती नाही वाटली पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही म्हणला
की आता अमेरिकेच्या निवडणुकीबाबत आपण आपलं स्पष्ट मत सोशल मीडियाला शेअर करतो, पण मग आपल्या इथल्या एखाद्या वॉर्डामध्ये रस्ता खराब झाला, रस्ता विनाकारण खोदला, पण ते शेअर करायला, पोस्ट करायला आपली लोक घाबरतात की अरे तो एखादा व्यक्ती, मग एखादा मानतो तो राजकीय व्यक्ती नाराज होईल, तो होईल. पण याच गोष्टींमुळे आपण मागं पडतो. याच गोष्टी म्हणजे आज पुण्यामध्ये तर चेष्टेचा विषय झालाय की काल रस्ता केलेला डांबरीकरण उद्या खोदतात, पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. आजची तरुणाई बोलत नाही. बोललं पाहिजे या गोष्टीवर. म्हणजे ॲज अ अर्बन सेलचा प्रेसिडेंट म्हणून मी काम करतोयच, पण ॲज अ नगरसेवक म्हणून सुद्धा मी गेले 10 वर्ष माझ्या भागामध्ये काम करतोय. म्हणजे माझ्या कामाविषयी किंवा म्हणजे माझ्या मातोश्री नगरसेविका म्हणून आहे, पण आईचं काम मीच पूर्ण पाहिलं. पण ज्यावेळेस आमच्या भागामध्ये एखादी गोष्ट लोक सांगतात, पोस्ट करतात जाहीरपणे, तर आम्ही त्याबाबत त्या व्यक्तीला जाऊन भेटतो, त्याच्याशी समस्येवर चर्चा करतो. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईल. मी एक वॉर्डामध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्कूल डेव्हलप केले. जवळपास 4 एकर PMCची गव्हर्नमेंट स्कूल आहे. आणि ज्यावेळेस मी ती स्कूलचं रिझर्वेशन होतं, स्कूलचं होतं, मी स्कूल रिझर्वेशन PMCकडे हँडओव्हर करून घेतली आणि त्या ठिकाणी नगरसेविकेचा फंड टाकून स्कूलचं काम चालू केलं. भूमिपूजन पण झालं. ज्यावेळेस स्कूलचं काम चालू झालं त्यावेळेस तिथल्या आजूबाजूच्या सोसायट्यांनी मला अप्रोच केलं की सर, तुम्ही इथं गव्हर्नमेंट स्कूल करताय, आमच्या सगळ्या सोसायट्या 11-11 मजली त्यांची सगळ्या बिल्डिंग्स होत्या, आणि गव्हर्नमेंट स्कूल म्हटलं की लोकांना थोडं जरा एक वेगळा अप्रोच असतो की एक वेगळ्या पद्धतीने मग ती बिल्डिंग कशी होईल, काय होईल. मी त्यांच्याशी सलग 3 महिने संवाद केला. त्यांना म्हटलं मी ह्या स्कूलच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी करेल, म्हणजे स्कूलचं प्लॅनिंग, स्कूलचं डिझायनिंग, स्कूल बिल्डिंग, ग्राउंड, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे कंपाऊंड वॉल, सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सहभागी करेल, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल जो न्यूनगंड आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की बाबा नाही ही अडचण होऊ शकते, त्या सगळ्या मी क्लिअर करेन. मी तुम्हाला सांगतो, स्कूल पुढच्या 3 वर्षात काम कम्प्लीट झालं. आज ती गव्हर्नमेंट PMC स्कूल सक्सेसफुल रन करते. जवळपास 500 विद्यार्थी त्या ठिकाणी हे करतात. आणि लोकांच्या संवादातनं एक सूचना आम्हाला अशी आली होती की स्कूलचं ग्राउंड हे मोठं असलं पाहिजे. तर आज त्या जवळपास 4 एकर स्कूलमध्ये 80% जागा ही ओपन स्पेस ग्राउंड म्हणून आहे, 20% बिल्डिंग आहे, ग्राउंड फ्लोअर फक्त बिल्डिंग आहे. आज तेच सोसायटीतली लोक मला म्हणतात की या स्कूलमध्ये या परिसराला एक वेगळं वैभव प्राप्त झालं. हे सांगायचा मुद्दा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे की लोकांमधली भीती आपण कमी करण्याचं काम पॉलिटिशियननी राजकीय लोकांनी करणं आवश्यक आहे, प्रशासनाने करणं आवश्यक आहे. लोकांच्या सूचना 10 पैकी 100%, 10 पैकी 5, 6, 7 योग्य असतातच. एखादी सूचना, त्यामुळे आपण आपल्या भागाबद्दल बोलणं गरजेचं आहे, निर्भीडपणे आवाज उठवणं गरजेचं आहे. फक्त त्यामधली प्रशासनाने, राजकीय लोकांनी भीती कमी करणं आवश्यक आहे. अगदी. आणि आय थिंक अर्बन सेल जेवढं मला आता त्याच्याबद्दल माहिती मिळत आहे किंवा जेवढे काम मी बघितलेलं आहे, ते अगदी त्या गोष्टी किंवा ते मुद्दे उचलूनच ते थोडंसं भीती कमी करण्याचंच काम करत आहे की ज्याच्यामध्ये तो गॅप कमी व्हावा, आपल्या यंग जनरेशनचं इन्व्हॉल्वमेंट वाढावं, खरे जे इश्यूज चालू आहेत किंवा ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे किंवा नागरिकांनी पण लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टी अर्बन सेल आता पार पाडत आहे. पण मला असा प्रश्न पडतो की पुढचे 5 वर्ष किंवा पुढचं जे आताचं काम असेल अर्बन सेलचं, त्याच्यामध्ये कुठले कुठले चेंज आपल्याला घडून आणायचे आहेत किंवा कुठले विषय उचलून धरायचे आहेत, किती मोठं हे काम होणार आहे पुढे, आणि आपण ह्या अर्बन सेलला कसं जोडले गेलो पाहिजे किंवा ह्यांच्याशी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे. बिकॉज अर्बन सेल नुसते मेंबर्स, बोर्ड मेंबर्स किंवा आपण नुसतं नाहीये ॲज अ प्रेसिडेंट, बट बाकीचे लोक पण त्याच्यात जॉईन होऊ शकतात, इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर त्याची काही प्रोसेस आहे का की जर कोणाला तसं काही काम करायचं असेल आणि सुरुवात छोटी करायची असेल तर आय थिंक अर्बन सेल इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू स्टार्ट. नक्कीच. अर्बन सेल आता आम्हाला खूप, म्हणजे अर्बन सेल मार्फत आम्हाला खूप चांगले लोक आज जॉईन करतात. म्हणजे अशी पण एक अर्बन सेल मार्फत आम्हाला अनुभव आले. काही लोक काही विषयांमधले, जसं मी सांगितलं, तज्ज्ञ आहेत किंवा काही मुलांकडे खूप चांगलं नॉलेज आहे. आता जसं तुम्ही म्हटलं की पुण्याच्या पुढच्या 5 वर्षांमधल्या काही विषयांवर आपल्याला काम करावं लागेल. त्यामुळे आम्ही आत्ता अर्बन सेल मार्फत तर 4-5 गोष्टींवर फार आम्ही फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये शहरांमधला वाहतूक कोंडीचा तर फार मोठा प्रश्न आज आपल्यासमोर आहे.
त्याचप्रमाणे शहरांमधला जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर जी वाढती लोकसंख्या आहे आणि जी वाढती बांधकामं आहेत, म्हणजे कमी जागेमध्ये खूप लोक आता राहायला यायला लागली. त्यामुळे ज्या पद्धतीने मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत सुविधा म्हणजे काय, रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, यावर प्रचंड ताण वाढलेला आहे. हे आज ऍक्च्युली कोणाच्या लक्षात येत नाहीये. ह्याचे परिणाम आपल्याला काही दिवसांनी दिसणार आहेत. त्यामुळे या गोष्टींवर सुद्धा आम्ही अर्बन सेल मार्फत काम करतोय. आणि या गोष्टींवर जेव्हा आम्ही काम करतोय ना, त्यावेळेस असे अनेक, म्हणजे एक साधारण तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं ना, तर आम्ही आता एक UDCPR संदर्भात काम करतोय. या आदरणीय वंदनाताईंसोबतच आम्ही त्या विषयावर अर्बन सेल पण सहभागी आहे. ज्यावेळेस आम्ही आत्ता शहरातल्या काही बांधकामांविषयी थोडी माहिती घेतली तर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात FSIची खैरात होते. म्हणजे कमी जागेमध्ये खूप जास्त सदनिका, खूप जास्त ओव्हरलोड. म्हणजे ज्यावेळेस आम्ही हा विषय घेतला त्यावेळेस अशी माहिती कळाली की कुणीही मागणी नव्हती केली की आम्हाला एवढा FSI आहे. म्हणजे आता FSI वाढला किंवा बांधकामं वाढली तर फायदा बांधकाम व्यावसायिकांचा आहे. काही बांधकाम व्यावसायिक म्हणले की आम्ही मागणीच नाही केली, मिळाला आम्हाला तर आम्ही का नाही वापरणार. पण याचा जो परिणाम आहे मूलभूत गोष्टींवर तो इतका प्रचंड वाढणार आहे की आज पुण्यामध्ये वाहतूक कोंडी इतकी वाढली. म्हणजे आज आपल्याकडे PMPL आहे, मेट्रो असून सुद्धा वाहतूक कोंडी काही सुटायला तयार नाही. ह्या अशा काही तज्ज्ञ लोकांना आम्ही आता इन्व्हॉल्व करतोय. इन्व्हॉल्व करून त्यांच्याकडनं इनपुट्स आम्ही घेतलेत. आम्ही आता पुण्यामध्ये दररोज किती टन कचरा होतो, 2200 टन सध्या पुण्यामध्ये कचरा निर्माण होतो एका दिवसात. इतकी परिस्थिती गंभीर आहे. आता त्या 2200 टन मधला किती रिसायकल होतो, किती डम्पिंग केला जातो, हे लोकांना कळलं तर लोक अक्षरशः त्यांना भीती वाटेल. इतकी भयानक परिस्थिती आहे पुण्याची. आज पुण्यामध्ये वॉटर कन्झम्पशन किती आहे, म्हणजे दर पर डोई व्यक्ती 135 लिटर पाणी नियमानुसार त्याला मिळालं पाहिजे. पण आज कमीत कमी पुण्यामध्ये पाण्याचं मूल्यमापन होतच नाहीये. प्रचंड पाण्याचा वापर आहे. इतकं वाढत चाललंय. आणि ठीक आहे, आमचा अर्बन सेल मार्फत जे आम्ही चर्चा करतो किंवा तज्ज्ञ लोकांशी बोलतो, कोणाचा त्याला विरोध नाहीये की ठीक आहे बांधकाम होऊ द्या, डेव्हलपमेंट होऊ द्या. पण रिसोर्सेस काय, त्याच्याबद्दल कोण बोलतंय, कचऱ्याबद्दल कोण बोलतंय, रस्त्यांबद्दल कोण बोलतंय, पाणी कुठून आणणार, ह्या सर्व गोष्टींबद्दल कोण बोलतंय. त्यामुळे अर्बन सेल मार्फत या प्रश्नांवर आम्ही येणाऱ्या काळात निर्भीडपणे बोलणार, निर्भीडपणे त्याच्यावर आम्ही आता काम करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, जसं जसं आम्ही बोलतोय काही लोकांकडनं जरी काही व्यक्तींकडनं आम्हाला तसा विरोध होताना जाणवतो, पण ज्या लोकांना पुढचं भविष्य कळतंय ते लोक आमच्याशी आता जॉईन व्हायला सुरुवात झाली. पुण्याचं वाहतूक कोंडीवर मला एक मुद्दा उचलायचा आहे, कारण सगळ्यांनाच त्याचा त्रास होतोय. तर जेव्हा तुम्ही तज्ज्ञ लोकांशी बोलताय किंवा तुम्ही जसं बोलला की तो अतिशय प्रॉब्लेमॅटिक इश्यू झालेला आहे पुणेकरांसाठी किंवा जे काही म्हणजे सगळ्यांसाठीच, तर त्याचा ऍक्च्युअल रूट कॉज कुठे येतोय, म्हणजे काय नक्की कशामुळे ही एवढी वाहतूक कोंडी वाढलेली आहे? ह्याच्यामध्ये एक तर मला असं वाटतं की थोडा नियोजनाचा अभाव असू शकतो. म्हणजे आपल्याकडे काय होतं, थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. समजा एखाद्या चौकामध्ये वाहतूक कोंडी होती आणि जेव्हा ती वाहतूक कोंडी हाताच्या बाहेर जाते त्यावेळेस त्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याकरता फक्त त्या चौकाचा विचार केला जातो की मग ह्या चौकातली वाहतूक कोंडी दूर करायची ना, मग आपण इथे एक ब्रिज करूया. मग तिथं तो ब्रिज केला जातो. मग तो ब्रिज केल्यानंतर ती वाहतूक कोंडी त्या चौकाच्या ऐवजी पुढच्या चौकात होते. म्हणजे सोल्युशन फक्त तेवढ्यापुरतंच काढलं जातं असं आम्हाला जाणवलं. म्हणजे प्रशासनामार्फत असेल किंवा काही पॉलिटिशियन लोकांकडनं असेल, तर त्याला वेगळ्या अँगलने विचार केला पाहिजे, सर्वांगीण विचार केला पाहिजे, आजूबाजूच्या कमीत कमी 10 किलोमीटर पेरिमीटरचा विचार केला पाहिजे. आता साधी सरळ जी गोष्ट आहे जी कुठल्याही सर्वसामान्य पुणेकरांना कळते, वाहतूक कोंडी का होती, तर पुणे शहरामध्ये वाढलेली खाजगी वाहने. आज पुणे शहरामध्ये जवळपास खाजगी वाहनांची संख्या 44 लाख आहे. रजिस्टर्ड, अनरजिस्टर्ड त्याची आपल्याकडे माहिती नाही. पुण्यामध्ये दररोज शहरात येणारी जाणारी अनेक वाहनांची आपल्याकडे गणती नाही. मग आज जर ही वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर एक म्हणजे आपल्याला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करावी लागेल. जसं पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बस असेल, मेट्रो असेल,
चला मेट्रोचं तर काम चालू आहे, पण अजून ती पूर्णपणे कनेक्टिव्हिटी नाही. पण लोकांना इझिली अवेलेबल होणारी म्हणजे बस. मग जर आपल्याकडे ते सरळ सरळ सोल्युशन दिसतंय, पण आपण त्याच्यावर काम नाही करत, आपण वेगळीकडेच काम करतो. वेगवेगळे उड्डाण पूल, वेगवेगळे ग्रेड सेपरेटर, ठीक आहे ते आवश्यक सुद्धा असेल, पण त्यांनी प्रश्न सुटला का? त्यांनी प्रश्न सुटला नाही, प्रश्न गंभीरच होत चाललेत ना. तर अशा दृष्टिकोनातनं वाहतूक कोंडी करता एक लॉंग ह्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला मार्ग काढणं आवश्यक आहे. हा, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याने काही लोक बाधित होणार, काही निर्णय कठोर घ्यावेच लागतील, नाहीतर ही शहरं राहण्यायोग्य राहणार नाहीच. नाही, अगदी बरोबर आहे. आणि आय थिंक जे आपला जो रिसर्च बोलतोय की अर्बन सेलनी इतपत रिसर्च केला की या गोष्टी होऊ शकतात, आणि असे वेगवेगळे विषय तुम्ही वेस्टेज बद्दल पण बोलला, किंवा त्याचं अपसायकलिंग पुढे जाऊन कसं होऊ शकतं, किंवा त्या गोष्टींवर आता तुम्ही कचऱ्याचं जे युनिट नंबर सांगितला तो शॉकिंग आहे. म्हणजे आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं की एवढं साधारण वेस्टेज पुण्यातून नुसतं सिंग्युलर निघतंय. तर नक्की ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, आणि आय थिंक अर्बन सेल खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल असं मला वाटते. आता एक अजून एक क्वेश्चन होता की सिटी लेवल जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये एक लॉंग टर्म फिक्सिंग असतं आणि एक शॉर्ट टर्म, की शॉर्ट टर्ममध्ये ते फिक्स होऊन जातं प्रॉब्लेम. तर त्याच्याबद्दल आपलं प्लॅनिंग कसं गरजेचं असतं? यामध्ये आता जर पाहिलं ना आपण लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये, तर पहिली गोष्ट समस्यांची थोडी विभागणी आपण केली पाहिजे. समस्या कशा आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच काम करणं आवश्यक आहे. आता अर्बन सेल मार्फत ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय, आता आमची सगळी टीम आत्ताच आमच्या म्हणजे एक जवळपास 3 महिने झाले आम्ही सगळ्या नियुक्त्या नवीन केलेल्या आहेत. आणि यामध्ये आम्ही आता लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून काम करत असताना आम्ही एक ठरवलंय की जसं मी सुरुवातीला सांगितलं की दर महिन्याला एक टॉपिक आपण घ्यायचा. करेक्ट. आणि त्या टॉपिकमधल्या योग्य व्यक्तीला, तज्ज्ञ व्यक्तीला, ज्या व्यक्तीला त्यातलं खूप चांगलं नॉलेज आहे अशा व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी बोलवतो. आणि मग त्या व्यक्तीकडनं जेवढे आम्हाला माहिती घेता येईल त्या माहितीच्या द्वारे ती माहिती संकलित करून प्रशासनाकडे बसून त्या आम्ही प्रश्नांबाबत चर्चा करतोय. हे या गोष्टीला ठीक आहे, आज एखादी गोष्ट आम्ही घेतली, तिचे रिझल्ट आम्हाला लगेच 3 महिन्यात दिसणार नाहीत, त्याचे रिझल्ट आम्हाला लगेच वर्षभरात पण दिसणार नाहीत, पण त्याचे रिझल्ट आम्हाला थोडे उशिरा दिसतील, पण ते खूप चांगले असतील. करेक्ट. लोकांच्या उपयोगी असतील. आणि शॉर्ट टर्मच्या बाबत झालं तर आम्ही लोकांना स्पष्टपणे कुठल्या तर लोकांच्या आज अर्बन सेलकडे अशा अनेक तक्रारीत की जसं मी सांगितलं पाणी, रस्ते, वाहतूक, कचऱ्याच्या संदर्भात पण आमच्याकडे लोकांचे येतात. आता लोकांना ज्यावेळेस आम्ही जेव्हा भेटायला जातो, तर कचऱ्याची एखादी तक्रार आली समजा, लोक आम्हाला म्हणतात की अरे आमच्याकडचा सर ओला कचरा कुणी नेत नाही. पण तुम्हाला म्हणून मी आज सांगतो, ॲक्च्युली पॉलिसी अशी म्हणते की ओला कचरा हा त्या सोसायटीने त्यांच्याकडे तो चिरवला पाहिजे. पण लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत. लोकांना आता ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. हे सगळीच जबाबदारी ही प्रशासनाची नाहीये, सगळी जबाबदारी ही सरकारची नाहीये. तर त्या अनुषंगाने आमचं आता सध्या काम चालू आहे की जबाबदाऱ्या सुद्धा ज्याला त्याच्या कळाल्या पाहिजेत. नाही, अगदी बरोबर आहे. अर्बन सेल रिलेटेड आपल्याला अजून काय, म्हणजे एक हा शेवटचा प्रश्न असेल माझा, पण जर लेट्स से दिग्विजय किंवा आरोला अर्बन सेल जॉईन करायचं असेल ॲज अ यंग पर्सन ज्यांना सोशल वर्कमध्ये यायचं आहे आणि त्यांचं करिअर पण करायचं आहे, तर सगळ्यात सोपं कसं ते जॉईन होऊ शकतात, किंवा सोप्यातल्या सोप्या गोष्टी कशा त्या घेऊ शकतात, किंवा असं कसं कनेक्ट होऊ शकतात अर्बन सेलला? अर्बन सेलला कनेक्ट व्हायला असं काय आम्ही कुठल्या कंडिशन्स पहिल्या ठेवलेल्या नाही आहेत की हीच त्याची पात्रता असली पाहिजे किंवा हेच त्याचं एज्युकेशन असलं पाहिजे. कारण का जसं मी सांगितलं, अनेक लोकांकडे चांगलं ज्ञान आहे, चांगलं शिक्षण आहे, आणि काही लोकांकडे शिक्षण जरी कमी असलं तरी त्यांचा अनुभव खूप चांगला असतो. जसं आता आम्ही काही सिनियर सिटीजनकडे बोलतो की 30-30 वर्ष त्यांनी काही एका सेक्टरमध्ये काम केलेले आहे. मग त्या सेक्टरमधले अनुभव जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो तर जो वेल एज्युकेटेड माणूस सुद्धा देऊ शकत नाही असे चांगले एक्सपिरियन्स ती व्यक्ती देते. आता आम्ही याच्यामध्ये सगळ्यांना इझिली सोशल मीडियावर आम्ही अर्बन सेल ठेवलेलं आहे. इव्हन आम्ही ज्यावेळेस कुठलेही आंदोलन घेत असतो त्यावेळेस आम्ही
ठिकठिकाणी प्रेस नोट पण देतो की अर्बन सेल मार्फत ही मुवमेंट घेतली. करेक्ट. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आम्ही केल्यानंतर प्रेसमध्ये ते छापून येतं त्यावेळेस अनेक लोक आमच्याशी संपर्क करतात. इवन ज्यावेळेस डिजिटल सोशल मीडियाचे काही न्यूज पोर्टल आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमच्या अशा अनेक कार्यक्रमांना बोलवतो. त्यांच्यामार्फत जेव्हा आमच्या बातम्या सोशल मीडियाला जातात त्यावेळेस सुद्धा लोक आम्हाला कनेक्ट होतात. त्यामुळे जशी जसं अर्बन सेलचं काम वाढत चाललंय तसे तसे लोक आम्हाला कनेक्ट होतात आणि लोकांना आम्ही तर. आणि एक गोष्ट अर्बन सेलची विशेष मी तुम्हाला सांगतो की लोक आम्हाला मोठ्या संख्येने का जॉईन होतात ते की लोकांना कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी रिगार्डिंग त्यांना काम करायचंय पण कुठल्याही राजकीय क्षेत्राशी निगडीत नाही व्हायचं, पण शहराकरता काम करायचं, आपल्या आजूबाजूच्या परिसराकरता काम करायचंय, अशी लोक आम्हाला आता अर्बन सेलला खूप चांगल्या पद्धतीने जॉईन होतात. आणि जॉईनच्या माध्यमातून आम्ही त्यांना मग आमचे फोन्स असतील, आमच्या पदाधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट असतील, सोशल मीडिया असेल, अशाद्वारे आम्ही इझिली जॉईन करून घेतो. आय थिंक आम्ही जे त्यांचं इंस्टाग्राम ID आहे किंवा जे फोन नंबर्स आहेत एका QR कोडच्या माध्यमातून आणि अक्रॉस द एपिसोड आम्ही आता टाकणार आहे आणि तुम्ही त्याला नक्की फॉलो करा. आणि तुमचे काही समस्या असेल किंवा तुम्हाला व्हॉलंटिअरी वर्क पण करायचं असेल तरी तुम्ही जॉईन करा, कारण त्यांच्या कंटिन्युअस ॲक्टिव्हिटीज होत असतात, वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते आंदोलनं करत असतात किंवा आपल्या एरियामध्येही काही अडचण असेल तर तिथेही आपण तिथले जे मेंबर्स आहेत त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता, त्यांच्याशी चर्चाही करू शकता. अर्बन सेल असा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अगदी मोकळ्या मनाने जाऊन आपल्या गोष्टी बोलू शकता आणि कनेक्ट होऊ शकता. थँक्यू स्वप्नीलजी, आज तुम्ही वेळ काढला इथे. मला तर खूप छान वाटलं आपल्याशी संवाद साधायला आणि आपण आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करूया. आजचा मूळ मुद्दा होता की अर्बन सेल नक्की काय करतं. पुढच्या एपिसोडमध्ये असंही असू शकतं की वेगवेगळ्या विषयांवर आपण एकदम डिटेलमध्ये माहिती घेऊया. वोटिंगवर आज बोललो की आपण जाऊन वोटिंग का केलं पाहिजे. स्वप्नीलजींनी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलं की कुठल्या क्रायटेरियाजवर आपण जाऊन वोटिंग केलं पाहिजे. तुम्ही 18 वया गटापासून ते 40-50 असा सगळ्यांचा वोट का महत्त्वाचा आहे. आपल्या एरियामध्ये आपण कुठल्या पद्धतीने एन्व्हायरमेंट बघितलं पाहिजे, गोष्टी अनुभवल्या पाहिजेत आणि पुढे जाऊन ते काम केलं पाहिजे. सो थँक्यू स्वप्नीलजी. ऑडियन्सला काही सांगाल आणि आपल्याला कसं वाटलं अनफिल्टर्डवर संवाद साधून? खरं सांगायचं तर तुमच्याशी आज गप्पा मारताना मी फार सोप्या भाषेत अर्बन सेलची भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पहिलं म्हणजे तुमचं मनापासून धन्यवाद की कुठेतरी अर्बन सेलच्या आमच्या सर्व सभासदांना किंवा अर्बन सेलचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता तुमचा जो प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला क्रिएट करून दिला त्याबद्दल तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. कारण का बघा आम्ही सुद्धा जरी आम्ही कुठेही एखाद्या पार्टीशी रिलेटेड असलो किंवा कुठेही काम राजकीय क्षेत्रात करत असलो तरी आज आम्हाला कुठेतरी गरज वाटली अर्बन सेल सारखी एक नॉन पॉलिटिकल संस्था असावी. आमचा उद्देश एकच होता की कुठे ना कुठेतरी ज्या लोकांकडे चांगलं नॉलेज आहे पण त्यांना कुठल्या पॉलिटिकल पार्टीकडे यायचं नाही, अशा लोकांना एकत्र व्यासपीठावर आणून काम करायचं. आणि आज लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता जी तुम्ही आम्हाला मदत केली ते खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं आम्ही खरं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी आव्हान तुमच्या माध्यमातून पुणेकरांना करल किंवा इव्हन प्रत्येक महाराष्ट्रातल्या शहरातल्या नागरिकांना करेल की अर्बन सेल ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे. प्रत्येक शहरामधल्या योग्य व्यक्तींनी ज्यांच्याकडे आपल्या शहराकरता काहीतरी चांगलं करायचं असेल त्यांनी अर्बन सेलला जॉईन व्हावं एवढीच मी आपल्या या प्लॅटफॉर्मद्वारे विनंती करेन. आणि खूप खूप मनापासून आपलं धन्यवाद. थँक्यू. खूप छान वाटलं.